कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आयुष्यात कधी साडी नेसावी लागेल असं नव्हतं वाटलं। कशी घालायची साडी? हा, ते ऑनलाईन दाखवत असतील ना कसं नेसायचं, काय करायचं वगैरे। हा, मी त्याच्यावर बघते। हा, कशी घालतात साडी। हा, हे थांब 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 थांब। हा, सांग आता। एक मिनिट थांब। असं कुठे दिसतात काय? हे तू थांब बाबा, मला नाही यायचं काहीच नाही। किती अवघड आहे हे, कोणाकडे मदत पण मागू शकत नाही। आशूच्या आईला विचारलं तर ती घरातनं हाकलून देईल मला। कीर्ती नको, तिथं सगळा तमाशा बघेल। उर्मिला काकू आहे, नाही नको, माझ्यामुळे कोणाला त्रास नको। हा, आईला फोन करते, आई सांगेल मला कशी घालायची साडी। कसं करू तिला फोन? ती कसं सांगेल मला? तिच्याकडे तर साधा फोन आहे। मला करू। हा, स्टेपनीला विचारते तू कुठे। अरे बाई, शिवाचा फोन। हॅलो शिवा, अरे कशी आहे? हा हा स्टेपनी, ऐक ना, मी बरी आहे। मला सांग तू कुठेस आता? अगं शिवा व्यवस्थितच, आता गॅरेजवर चाललोय। काय झालं? हा, मग माझ्या घराजवळ जा, पटकन जा। ए शिवा, सगळं ओके ना? जा पटकन जा, माझं आईकडे काम आहे। अरे ठीक आहे, मी मागच्याच गल्लीत 2 मिनिटात जातो। हा हा, पटकन जा। हा, ते कोणी आता आलं तर राडाच घालतील तयार नाही म्हणून। काय करू? पोचला असेल का? हा करते। काकू काय रे? शिवाचा फोन आहे। अरे पण तिने माझ्या फोनवर का नाही केला? अहो काकू, व्हिडिओ कॉल आहे ना, म्हणून माझ्या याच्यावर केला। हा हा, तुम्ही बोला, मी पप्प्याकडून आलो 2 मिनिट, आणि फोन झाले की कळवा मला। हा, ए थांब थांब, ए उचलायचं कसं? अहो काकू, हे बघा, बोला आता, आणि फोन झाले की मला कळवा, मी आलोच। हा हा, अगं वंटी बस इथं। आई, आई शिवानी। शिवा, बाळा कशी आहेस का? सगळं ठीक आहे ना? कार्यक्रम व्यवस्थित पार पडले ना? गृहप्रवेश झाला? कोणी काही बोललं नाही ना? हा हा आई, मी तुला हे सगळं नंतर सांगते, पण इथे लोचा झाला एक। काय ग, काय झालं? प्रॉब्लेम असा झालाय की मला साडी घालायची, पण मला नाही घालता येत। सांग मला कशी घालायची। असं होय, मला वाटलं काय झालं आणि काय नाही। सांगते, थांब, मी सांगते तिला। सांग 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 सांग, साडी कशी घालतात? हे बघ, आधी साडी नेसायची असं म्हणायचं, साडी घालते असं म्हणायचं नाही। हा, एक मिनिट थांब, 1 मिनिट। हा, 1 मिनिट। आता अशी धर बरं साडी। हा हा, हे बघ, हे बरोबर आहे। आता हे टोक आहे का नाही, ते असं इथं खोच। खोचू? हा, खोच, असं खोचायचं असं। हा, आलं का इथपर्यंत? झालं? आता असं असं करून पदर काढ।
आता आता नीट थांब. आई औ दे जरा. हे बघ. हा निऱ्या काढायचे. निऱ्या निऱ्या. हे टोकी असं. हे असं धरायचं. हा हे असं घट्ट पकड हं. हे बघ. हा हे बघ. हे असं. हे असं. अशा घट्ट निऱ्या बसल्या पाहिजेत काय. आता आता हे बघ. हे आहे का नाही. हे असं खोचायचं. आई अगं हे थांब. धावते तिला मी. हा, खोच. ह्या बघ. निऱ्या कशा एकमेकीसनी जोडून खोल्या का नाही तसं घरातली समधी माणसं अशी घट्ट जोडून ठेवायची काय. आणि ह्या बघ. ह्यो पदर ह्यो असा मानात राहिला पाहिजे. म्हणजे तुझ्या सासरचा मान असा राहिला पाहिजे. ह्या पदरासारखा तुझ्या नवऱ्याचा मान, तुझ्या सासरचा मान असाच ठेवायचा. पदर कधी बी ढळता कामा नये खांद्यावरनं. एवढी गोष्ट ध्यानात ठेव बर का. आता कशी तुझी साडी अगदी चापून चोपून बसली का नाही तशीच तुझ्या संसाराची घडी भी अशीच बसू दे. ह्या बघ शिवा. ह्या संसारातली समधी माणसं तुझी आहेत. तेसनी सांभाळ बर का. हा ध्यानात ठेवशील नाही समज. हो. हा आजचे थँक्यू. तू नसतीस तर सगळं अवघड असतं. अगं कसं वाटतंय. लय भारी दिसतीयस. आता जमल तुला नेसायला साडी. बर आता फोन ठेव. माणसं वाट बघत असत्याल. हा शिवानी खूप गोड दिसतेस. आत्ता समोर असती ना तर नजरच काढली असती तुझी. माझ्या लेकराला कुणाची बी दृष्ट नको लागायला. जा, वाट बघत्यात माणसं. जाते. आई शिवानी साडीमध्ये खरंच गोड दिसते नाही. होय. एकदम गोड दिसत होती बघ. तुलाच पटत नव्हतं. मी सांगत होती का नाही माझी शिवा लय गुणी आहे. साडी नेसायचा प्रयत्न तरी करते का नाही ती. मग खरंय. बरं हा कुठे गेला. स्टेपनी. आलो काकू. अरे लवकर ये तुझा फोन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.